नायकाची भूमिका असो किंवा खलनायकाची भूमिका, विनोदी अभिनेत्याची भूमिका असो किंवा चरित्र अभिनेत्याची भूमिका साकारायची असो, आपल्या अत्यंत कसदार आणि दमदार अभिनयानं अगदी सहजपणे या सगळ्या भूमिका साकारणारं नाव म्हणजे ओम पुरी। मात्र ओम पुरींनी आता या जगातनं कायमची एक्झिट घेतली आहे। हृदयविकाराच्या झटक्यानं आज सकाळी त्यांचं निधन झालं। ते 66 वर्षांचे होते। कूपर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन पूर्ण केल्यावर ओम पुरींचं पार्थिव त्यांच्या वर्सोव्यातल्या घरी आणण्यात आलं। थोड्याच वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील। दरम्यान ओम पुरी यांच्या डोक्याला जखम झाल्याची माहिती मिळते। ही जखम नेमकी कशामुळे झाली याचा पोलीस तपास करतात। ओम पुरी यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांनी सकाळपासूनच त्यांच्या घरी येण्यास सुरुवात केली आहे। घाशीराम कोतवाल या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि त्यांचा हा दमदार प्रवास अखेरपर्यंत सुरूच राहिला। इतने टैलेंटेड और इतने ही खूबसूरत इंसान। हमारे साथ 2 फिल्मों में काम किया था उन्होंने, मृत्युदंड में और चक्रव्यूह में। बट हमारे ताल्लुकात फिल्मों से भी ज्यादा आपसी थे। वो बड़े प्यार से हमको छोटे भैया कहते थे हमेशा। कलाकार तो सभी मिस करेंगे उनको, और फिल्म इंडस्ट्री के लिए बहुत बड़ी क्षति है। बहुत अच्छे हिंदुस्तान के ही नहीं पूरी विश्व के कलाकारों में उनका नाम लिया जाता था। गॉड ब्लेस हिज सोल। एक क्षति ऐसी है कि जिसकी पूर्ति हो नहीं सकती। मेरी ओम पुरी की एसोसिएशन 43 साल पुरानी है। जब वो 1974 में FTII में एडमिट हुए थे, मैं उनका वहाँ का सीनियर हूँ। एक एक लम्हा मैंने उन्हें आगे बढ़ते हुए देखा है। एक एक सीढ़ी मैंने चढ़ते देखा है उन्हें बुलंदियों की। आणि ओम पुरी यांना ट्विटरच्या माध्यमातूनही अनेकांनी श्रद्धांजली अर्पित केली आहे। अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान काय म्हणतात आपण पाहूया। अमिताभ यांनी ट्विट केलंय की ओम पुरींच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला। प्रिय मित्र, प्रेमळ सहकारी आणि दुर्मिळ प्रतिभा कायमची लुप्त झाली आहे। तर शाहरुख खान असं म्हणतोय की देवाचा स्वर्ग नक्की सुंदर असेल म्हणून तो नेहमीच चांगली माणसं नेतो। आपण बर्लिनमध्ये शेअर केलेला ब्रँडीचा आनंद माझ्या कायम लक्षात राहील, आठवणीत राहील। ओमजी, तुम्ही कायम स्मरणात राहाल।